तर आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरण आणि नामाचे प्रकार. म्हणजे इंग्रजीत सांगायचं तर नाउन्स इन मराठी ग्रामर. बरोबर. नाम म्हणजे नक्की काय? हे बघा, व्याकरणाच्या भाषेत सांगायचं तर सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम. थांबा थांबा, इथे हा विकारी म्हणजे डिक्लाइनेबल शब्द खूप महत्वाचा आहे ना? हो, अगदी. विकारी म्हणजे ज्याच्या रूपात लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदल होतो. तो शब्द एखाद्या दगडासारखा एकाच जागी स्थिर नसतो, तो बदलतो. अच्छा, पण इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. जेव्हा आपण सृष्टीतील घटक म्हणतो तेव्हा लगेच डोळ्यासमोर एखादा पेन, कागद, झाड किंवा प्राणी येतो. पण ज्या गोष्टी डोळ्यांना दिसतच नाहीत त्यांच्या अस्तित्वाबद्दल काय? म्हणजे अमूर्त गोष्टी. होय, म्हणजे न दिसणारा राग, ज्याला आपण अँगर म्हणतो, किंवा सौंदर्य, आणि अगदी पूर्णपणे काल्पनिक असलेला स्वर्ग किंवा परी, हे शब्द या व्याख्येत कुठे बसतात? हाच तर मानवी बुद्धिमत्तेचा सर्वात मोठा चमत्कार आहे. इतर प्राण्यांच्या संवादात आणि आपल्या संवादात हाच मोठा फरक आहे. म्हणजे आपण न दिसणाऱ्या गोष्टींना पण नावं देतो. अगदी बरोबर. ज्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही, ज्या केवळ आपल्या मनात आहेत, त्यांनाही आपण एक निश्चित ओळख देतो. म्हणूनच मराठीत नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. ओके, लेट्स अनपॅक दिस. ते 3 प्रकार कोणते? पहिला प्रकार आहे सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन. दुसरा आहे विशेष नाम, ज्याला प्रॉपर नाउन म्हणतात. आणि तिसरा आहे भाववाचक नाम. याला काही लोक धर्मवाचक नाम असंही म्हणतात. इंग्रजीत आपण याला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. जर मला हे सामान्य नाम आणि विशेष नाम यातील फरक एका सोप्या उदाहरणातून सांगायचा असेल तर मी अशी तुलना करेन. हां, सांगा. सामान्य नाम म्हणजे एखाद्या इमारतीचा ब्ल्यूप्रिंट किंवा नकाशा. तो नकाशा पाहिल्यावर आपल्याला फक्त एवढंच समजतं की ही एक इमारत आहे किंवा हे एक घर आहे. बरोबर. पण विशेष नाम म्हणजे प्रत्यक्षात उभी असलेली ती विशिष्ट इमारत, जिला स्वतःचा एक विशिष्ट पत्ता आहे. अरे वा, हे खूपच परफेक्ट उदाहरण आहे. यालाच व्याकरणाच्या परिभाषेत सांगायचं तर सामान्य नाम हे जातीवाचक म्हणजे क्लास इंडिकेटिंग असतं. एकाच गटातील वस्तूंना त्यांच्या समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम म्हणतात. म्हणजे जसं कुत्रा, मुलगा, शहर किंवा घर. अगदी बरोबर. जेव्हा आपण मुलगा म्हणतो तेव्हा आपण एका विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलत नसून त्या संपूर्ण जातीबद्दल बोलत असतो. पण थांबा, हा ब्ल्यूप्रिंटचा मुद्दा मला थोडा आणखी ताणायचा आहे. जर शहर हा ब्ल्यूप्रिंट असेल आणि मुंबई ही ती प्रत्यक्ष इमारत असेल, तर मग उपनगर, ज्याला आपण सबब म्हणतो, ते काय? तोही एक ब्ल्यूप्रिंटच आहे. म्हणजे ते पण सामान्य नामच आहे? नक्कीच. उपनगर हे सुद्धा सामान्य नामच आहे. कारण ते एका विशिष्ट उपनगराचं नाव नाहीये, ते एका प्रकारच्या वस्तीचं वर्णन करतं. आणि तिथेच मग विशेष नाम प्रवेश करतं. म्हणजे प्रॉपर नाउन. हो. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं, इंडिव्हिज्युअलिस्टिक. एखाद्या नामातून जेव्हा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याला विशेष नाम म्हणतात. अच्छा, जसं राम, मुंबई, गोदावरी, ताजमहाल. हो, आणि सूर्य किंवा चंद्र सुद्धा. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे नेहमी एकवचनी असतं. म्हणजे नदी म्हटलं की जगातल्या सगळ्या नद्या आल्या, पण गोदावरी म्हटलं की फक्त एकच विशिष्ट नदी आली. हे तर इंग्रजी व्याकरणाशी तंतोतंत जुळतंय. हो ना. पण ह्या सगळ्यात मला तो तिसरा प्रकार खूप रहस्यमय वाटतो, भाववाचक नाम. कारण यात भौतिक अस्तित्वच नसतं. हजारो वर्षांपूर्वी माणसाने जेव्हा पहिल्यांदा ठरवलं असेल की आपण शौर्य किंवा प्रामाणिकपणा ह्या न दिसणाऱ्या गोष्टीला नाव देऊया, ती किती मोठी वैचारिक झेप असेल. अगदी तशीच झेप आहे. ज्याला आपण हात लावू शकत नाही, ज्याची चव घेता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था किंवा कृती यांच्या नावांना भाववाचक नामं म्हणतात. म्हणजे राग, मृत्यू, श्रीमंती किंवा गर्व. बरोबर. ही नावं आपल्या मेंदूला अमूर्त संकल्पनांवर विचार करायला खूप मदत करतात. हे खरोखरच अवाक करणारे आहे. पण एक मिनिट, आपण मुख्य प्रकार पाहिले, पण माझ्या या नोट्समध्ये असं दिसतंय की सामान्य नामाच्या आतही काही सूक्ष्म गट दडलेले आहेत. हो, उपप्रकार आहेत. म्हणजे जसं मुलगा किंवा शहर हे मोजता येतात. एक मुलगा, 2 शहरे. पण जर मी पाणी किंवा सोने याबद्दल बोलत असेन तर व्याकरणाच्या या ब्लूप्रिंटमध्ये ते कुठे बसतात? आपण 2 पाणी असं तर म्हणत नाही. अगदी बरोबर.
आणि म्हणूनच इंग्रजी व्याकरणानुसार सामान्य नामाचे जे 2 उपप्रकार पडतात ते आपण मराठीतही स्वीकारले आहेत. पहिला उपप्रकार आहे पदार्थवाचक नाम, म्हणजेच मटेरियल नाऊन. अच्छा, म्हणजे जे पदार्थ आपण मोजतो ते. हो, पण हे असे घटक आहेत जे शक्यतो लिटर, मीटर किंवा ग्राममध्ये मोजले जातात. ते 1, 2, 3 असे संख्येत मोजले जात नाही. हां, म्हणजे आपण मोजतो ती भांडी किंवा परिमाणं मोजतो. आपण 1 लिटर पाणी म्हणतो. साखर, तूप, दूध, हवा, सोने हे सगळं पदार्थवाचक झालं. अगदी परफेक्ट. आणि दुसरा उपप्रकार आहे समूहवाचक नाम, ज्याला इंग्रजीत कलेक्टिव्ह नाऊन म्हणतात. समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेलं हे नाव असतं. ह्यामागे पण खूप मोठं मानवी मानसशास्त्र दडलेलं आहे असं मला वाटतं. कसं काय? कारण आपला मानवी मेंदू एकाच वेळी हजारो सुट्ट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणून आपण त्यांना एका समूहात बांधतो. बरोबर. म्हणजे जंगलातील हजारो लाकडांचा विचार करण्याऐवजी आपण लाकडांची मुळी म्हणतो. पालेभाजीची जुडी, मातीचा ढिगारा किंवा गवताचा गंज. अगदी तसंच विद्यार्थ्यांचा वर्ग, सैनिकांचं सैन्य आणि प्राण्यांचा कळप. समूहवाचक नामांना भाषेमध्ये एक स्वतंत्र भाग मानलं गेलं आहे, कारण ते अनेकवचनी घटकांना एका युनिटमध्ये बांधतात. 10,000 सैनिकांचे चेहरे आपण लक्षात ठेवू शकत नाही, पण एक सैन्य ही संकल्पना आपला मेंदू सहज पचवू शकतो. हे खूपच तर्कशुद्ध आहे. बरं, आता आपण त्या रहस्यमय भाववाचक नामांकडे परत येऊया. नोट्समध्ये असं दिलंय की याचे 3 मुख्य गट पडतात: स्थितीदर्शक, गुणदर्शक आणि कृतीदर्शक. हो, म्हणजे गरिबी ही एक स्थिती आहे, स्टेट आहे. सौंदर्य हा एक गुण आहे, क्वालिटी. आणि चोरी ही एक कृती आहे, म्हणजे ॲक्शन. पण या सर्व चर्चेत मला सर्वात अचंबित करणारी गोष्ट कोणती वाटली माहितीये? कोणती? ही भाववाचक नामं शून्यातून तयार कशी होतात, ती प्रक्रिया. विशिष्ट प्रत्यय म्हणजे सफिक्सेस लावून सामान्य नाम किंवा विशेषणाचं रूपांतर चक्क एका अमूर्त संकल्पनेत केलं जातं. आपण एका शब्दाला शेपूट लावतो आणि त्यातून एक पूर्णपणे नवीन विचार जन्माला येतो. यात सर्वात रंजक गोष्ट हीच आहे की ही प्रत्यय लावण्याची पद्धत आपल्याला मानवी भावना अत्यंत कमी शब्दांत व्यक्त करण्याची ताकद देते. भौतिक अर्थ नष्ट होतो आणि शब्द एका वैचारिक पातळीवर जातो. मी याचं एक अत्यंत प्रबळ उदाहरण देतो. समजा गुलाम हा शब्द आहे. हे एक सामान्य नाम आहे. आपण त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहू शकतो. पण जेव्हा आपण त्याला गिरी हा प्रत्यय लावतो तेव्हा तो शब्द बनतो गुलामगिरी, म्हणजेच स्लेवरी. बरोबर. आता विचार करा, गुलामगिरी ही कोणतीही भौतिक वस्तू नाहीये ज्याला आपण स्पर्श करू शकतो. तो एका प्रत्ययाने तयार केलेला एक भयानक विचार आहे. एका छोट्याशा गिरी या शब्दाने एका माणसाचं रूपांतर एका अमूर्त संकल्पनेत केलं. हेच भाषेचं खरं सामर्थ्य आहे. आपण रोज असे अनेक प्रत्यय वापरतो. य लावून सुंदर या विशेषणाचं सौंदर्य होतं, गंभीरचं गांभीर्य होतं. त्व हा प्रत्यय लावून माणूसमधून मनुष्यत्व जन्माला येतं. आणि पणा लावून वेडाचं वेडेपणा होतं. ई प्रत्यय लावून श्रीमंतचं श्रीमंती, चोरचं चोरी होतं. ता प्रत्यय लावून नम्रचं नम्रता. बापरे, आपण नकळतपणे रोज हे किती वापरतो. हो ना. की प्रत्यय लावून पाटीलचं पाटीलकी, माणुसकी, वा प्रत्यय लावून गोडचं गोडवा. हे सर्व प्रत्यय भाषेला प्रचंड लवचिकता देतात. इथेच खऱ्या अर्थाने रंजकता वाढते. आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते व्याकरणाचे सरळ नियम होते. पण भाषा ही काही दगडावर कोरलेली रेघ नसते. ती माणसांसारखीच प्रवाही असते. आणि जेव्हा हे व्याकरणाचे नियम जाणीवपूर्वक मोडले जातात तेव्हा नामांची खरी बहुरूपी वृत्ती दिसून येते. म्हणजे रोल स्वॅपिंग. नामं एखाद्या उत्कृष्ट अभिनेत्यासारखी वावरतात. नक्कीच. संदर्भानुसार नामं आपली भूमिका कशी बदलतात हे पाहणं खूप गमतीशीर असतं. अनेकदा सामान्य नाम हे विशेष नाम म्हणून काम करतं, तर विशेष नाम हे सामान्य नाम बनून जातं. आपण सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग कसा होतो याचं उदाहरण पाहूया. समजा मी म्हणालो, आमचा पोपट कालच गावाला गेला. आता इथे पोपट हा मुळात एका पक्षाची जात दाखवणारा शब्द आहे, म्हणजे कॉमन नाऊन आहे. पण इथे मला पक्षाबद्दल बोलायचंच नाहीये. बरोबर. या वाक्यात पोपट हा शब्द कोणत्याही पक्षासाठी वापरलेला नाही, तर तो एका विशिष्ट माणसाचं नाव म्हणून वापरला आहे. त्यामुळे इथे पोपट हे चक्क विशेष नाम बनलं आहे. अच्छा, म्हणजे प्रॉपर नाऊन झालं ते. हो. तसंच आमची बेबी 9वीत आहे. आता बेबी म्हणजे लहान बाळ, जे सामान्य नाम आहे.
पण इथे ती एका मुलीला दिलेली हाक आहे, त्यामुळे ते विशेषनाम झालं. आणि जर आपण याच्या उलट परिस्थिती पाहिली तर विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग कसा होतो? माणसाला दुसऱ्याची तुलना करायला खूप आवडतं. हो, उपमा देण्यासाठी आपण हे करतो. याचं सर्वात क्लासिक उदाहरण म्हणजे आमची बायको म्हणजे लक्ष्मी. आता लक्ष्मी हे एका देवीचं, एका विशिष्ट व्यक्तीचं नाल आहे, म्हणजे ते प्रॉपर नाउन आहे. पण इथे आपण पत्नीची तुलना तिच्या गुणांमुळे लक्ष्मीशी करत आहोत. बरोबर. त्यामुळे इथे लक्ष्मी हे विशेष नाम न राहता ते एका पवित्र स्त्री या अर्थाने एक सामान्य नाम म्हणून वापरलं गेलंय. म्हणजे एका विशिष्ट नावाचा आपण एक स्टँडर्ड म्हणून वापर करतोय. हो. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर दिसेल की हे रूपक वापरणं मानवी संवादाचा अविभाज्य भाग आहे. जसं आपण म्हणतो की कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. इथे शेक्सपियर हे प्रॉपर नाउन आहे, पण या वाक्यात ते एक कॉमन स्टँडर्ड बनलंय. हे खरोखरच कमाल आहे. म्हणजे आपण एका व्यक्तीच्या नावाचा वापर एका संपूर्ण जातीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी करत आहोत. एवढंच नाही, अनेक वचन करतानाही हा बदल होतो. आमच्या वर्गात 3 पाटील आहेत. इथे पाटील हे आडनाव आहे, म्हणजे विशेष नाम आहे. पण 3 पाटील म्हणताना आपण त्या व्यक्तींचा एक गट तयार केला. त्यामुळे ते तिथे सामान्य नाम बनलं. कारण विशेष नाम हे नेहमी एकवचनी असतं. अनेक वचन झालं की ते सामान्य नाम बनतं. अरे वाह! आणि हे रोल स्वॅपिंग फक्त सामान्य आणि विशेष नामातच होत नाही. भाववाचक नामंसुद्धा यात मागे नाहीत. समजा मी म्हणालो, शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. आता शांती हे मुळात एक भाववाचक नाम आहे, पण इथे ते चक्क एका जिवंत मुलीचं नाव बनलं आहे. हो. किंवा माधुरी सामना जिंकली. माधुरी म्हणजे माधुर्य, गोडवा, पण इथे ती एका खेळाडूचं नाव आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की शब्दांची जात त्यांच्या शब्दकोशातील अर्थावरून नाही, तर वाक्यातील त्यांच्या कार्यावरून ठरते. तर या सगळ्याचा अर्थ काय? जर नामं अशी बहुरूपी असतील आणि वाक्याच्या संदर्भानुसार त्यांचं रूप सतत बदलत असेल, तर एखाद्या वाक्यात अचूक नाम शोधायचं कसं? कारण जो शब्द काल विशेषण होता, तो आज नाम बनू शकतो. यासाठी काही युक्त्या आहेत, ट्रिक्स आहेत. हो, मी नोट्समध्ये काही पॅटर्न पाहिले आहेत. यंत्रांचा वापर किंवा माझा सदरा या शब्दांच्या रचनेत काहीतरी समान धागा आहे का? जसं की हे चा, ची, चे प्रत्यय एक प्रकारचा अलार्म आहेत का की इथे नाम येणार आहे? तुम्ही अगदी अचूक धागा पकडलात. पहिली युक्ती म्हणजे वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट आणि कर्म म्हणजे ऑब्जेक्ट नेहमी नामच असतं. जसं पारधीने ससा पकडला, यात पारधी आणि ससा दोन्ही नामं आहेत. आणि जसं मी मगाशी विचारलं, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय चा, ची, चेच्या या प्रत्ययांच्या मागे आणि पुढे शक्यतो नामच असतं. बरोबर. यंत्रांचा वापर वाढला आहे. यात यंत्र आणि वापर दोन्ही नामं आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शब्दयोगी अव्यय, ज्याला इंग्रजीत पोस्टपोजिशन्स म्हणतात. जेव्हा एखाद्या शब्दाला अव्यय जोडलं जातं तेव्हा तो शब्द नामाचंच कार्य करत असतो. झाडावर, यात झाड हे नाम आहे. आणि माझा, माझी, तुझा या सर्वनामांच्या नंतर येणारा शब्द नेहमी नाम असतो, जसं माझा सदरा. पण हे तर झाले मूळ नामांबद्दल. या नोट्समध्ये एक अतिशय प्रगत संकल्पना आहे, साधित नामे म्हणजे डिराइव्हड नाउन्स. इतर जातीचे शब्द वाक्यात नामाचा पोशाख घालून वावरतात. होय, आणि यालाच भाषेची लवचिकता म्हणतात. साधित म्हणजे दुसऱ्या एखाद्या शब्दापासून तयार झालेले. कधीकधी विशेषणसुद्धा स्वतःच नाम बनून येतं. याला विशेषण साधित नामे म्हणतात. याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे शहाण्याला शब्दाचा मार. आता इथे शहाणा हे मुळात एक विशेषण आहे, पण या वाक्यात ते स्वतःच एक नाम म्हणून आलं आहे. त्याला चक्क विभक्तीचा ला प्रत्यय लागला आहे. अगदी तसंच. श्रीमंतांना गर्व असतो. इथे श्रीमंत हे विशेषण नामासारखं वापरलं आहे. आणि कधीकधी तर चक्क अव्यये ज्यांचा स्वतःचा काही भौतिक अर्थ नसतो ती सुद्धा नाम बनतात. जसं त्याच्या प्रत्येक वाक्यात आणीचा वापर असतो. इथे आणि हे केवळ 2 वाक्य जोडणारा अव्यय आहे, पण त्याला चा हा प्रत्यय लागून ते नाम म्हणून वापरलं गेलं आहे. किंवा खेळाडूंची खूप वाहवा झाली. इथे वाहवा हे उद्गारवाचक अव्यय आहे, पण इथे ते एका कृतीचं नाव म्हणून वापरलं आहे. याला अव्ययसाधित नाम म्हणतात. आणि शेवटी धातुसाधित नामे म्हणजे वर्बल नाउन्स. जसं त्याचं वागणेच चांगले नाही, इथे वाघ या धातूला णे प्रत्यय लागून वागणे हे नाम तयार झालं आहे. किंवा ते पाहून मला रडू आले.
होय. हे सर्व विश्लेषण आपल्याला एकाच निष्कर्षावर आणून सोडतं की वाक्याची रचना आणि प्रत्यय हे ठरवतात की तो शब्द व्याकरणात कोणतं काम करत आहे. आपण निव्वळ डिक्शनरी अर्थावर अवलंबून राहू शकत नाही. नक्कीच. आजच्या या विश्लेषणातून एक गोष्ट नक्कीच सिद्ध झाली आहे की नाम म्हणजे फक्त वस्तूंची नावं नाहीत, ते भाषेचे असे हुकमी एक्के आहेत जे वाक्याच्या अर्थानुसार आपला आकार बदलतात. आणि ही समृद्धी फक्त पुस्तकांपुरती मर्यादित नाहीये. आपण आपल्या दैनंदिन जीवनात या नामांच्या बहुरूपी वृत्तीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करत असतो.